अधिवेशन बोलवून? हे बघा असं आहे की आमचे खासदार संभाजी महाराज कोल्हापूरचे त्यांनी पार्लिमेंटमध्ये हा आवाज उचलला होता आणि ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री यांनी 16% जाहीर केल्यानंतर तुरंतच राज्यपालाने ते मंजुरी केली. आता राज्यपालाने मंजुरी केल्यानंतर पण बरेचसे तर्कवितर्क आले की पार्लिमेंटमध्ये मंजूर केलं पाहिजे, मग घटनेमध्ये बदल होऊ शकतो. आता हा प्रस्ताव कुठे आहे मला माहीत नाही, परंतु एकदा खासदारकीच्या निवडणुकीच्या नंतर मी नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी त्याचा पाठपुरावाही करेल आणि मला विश्वास आहे की देशाचे पंतप्रधान ह्याच्यामध्ये खूप चांगला निर्णय घेतील. फक्त कसं होतं की महाराष्ट्रात हा निर्णय होईल, पण जे क्षत्रिय म्हटले जातं, कारण आपण इथे महाराष्ट्रात मराठा म्हणतो, दुसऱ्या राज्यामध्ये गेले तर क्षत्रिय आहे, काही ठिकाणी त्याच्यात वेगवेगळी व्याख्या आहे. म्हणजे साऊथमध्ये गेल्यानंतर पण एक वेगळ्या मराठा समाजाचा वेगळा व्याख्या आहे. प्रत्येक राज्यामध्ये ह्या संदर्भामध्ये काहीतरी चांगले निर्णय नक्कीच ते एकत्रपणे घेतात. असं की तुम्ही आणि मी जर गेलो तर मी स्वतःच मांडले सभागृहात, काय टेन्शन घेतात? मग काय तुम्हाला टेन्शनच नाही, मग तुम्ही आणि मी दर आठवड्याला भेटत राहू. खासदार झालेले भेटत नाही परत सातारा जिल्ह्यात. तो जुन्या खासदारांचा प्रकार असेल, यानंतरचा खासदार भेटेल, काळजी करू. युतीचा खासदार जो असेल तो सामान्य लोकांचा खासदार असेल आणि तो सगळ्या समाजाच्या लोकांना भेटत राहील, किंवा सातारमध्येच राहील, पुण्याला, नवी मुंबईला किंवा इतर कुठे तो राहणार. पार्लिमेंटला तिथं राहील, बाकीच्या वेळेला तो इतर. महामंडळाच्या बाकीच्या माध्यमातून तुम्ही आता जिल्ह्यात फिरलाय, त्यानंतर हा निष्कर्ष निघाला? नाही, असं नाही. आपल्याला लोक भेटतात. आता मी विधान परिषदेचा आमदार असताना देखील पण जर माझे विधान परिषदेचा निधी जर बघितला तर सातारा जिल्ह्यातच जास्त आहे. त्याच्या मागचं काय मी काय जावलीला उभं राहणार आहे का, कोरेगावला उभं राहणार का, फलटणला उभं राहणार का? नाही. असं असतं, लोकांचं कॅल्क्युलेशन आहे ना. प्रत्येक जणाचं प्रेम बघताना काहीतरी कॅल्क्युलेशन असतं. माझ्या कामामध्ये कॅल्क्युलेशन कधीच नव्हतं. किंवा मी तर म्हणेल की लास्ट वीकला एक न्यूज आली आणि त्या न्यूजनंतर सगळ्यांचं वातावरण एकदम अचानक ते बदलून गेलं. तर मिसळ खाल्ली, मलाही माहीत होती मिसळ एवढी गोड असेल, ती एवढी गोड होती की इतरांना ठसका लागला, आम्हाला दोघांना गोड लागली. हा एकच प्रॉब्लेम झाला. त्यानंतर काय वाटतं, लोकांमध्ये चर्चा तर भरपूर आहे, खूप चांगली चर्चा झाली. सभागृहामध्ये सांगितलं की साहेब सातारची मिसळ आता तुम्ही दिल्लीला पाठवताय, चांगली गोष्ट आहे, ती काहीतरी आमच्या विधानसभामध्ये पण येऊ द्या. बाबांनी सांगितलं का काय नाही, आम्ही आणू सातारचे आमचे जे प्रसिद्ध मिसळवाले आहेत, आता ते जास्त प्रसिद्ध झाले, त्याच्यामुळे पुढच्या एका अधिवेशनामध्ये सातारची मिसळ आम्ही सगळ्यांसाठी मागू सभागृहामध्ये. असं मला लोकांनी सांगितलं, मी नाही सांगितलं. जे आमदार भेटले ते मला बोलले. साहेब राष्ट्रवादी काय शिट्टी काय शिक्के उठवण्याचा अंतर मुख्यमंत्र्यांना तुम्ही सांगत नाही. असं आहे, तो विषय असा होता की मीडियामध्ये अशीच मीटिंग चालू होती. ती जी लोक काय कोर्टात गेली होती त्यांनी तो प्रश्न निर्माण केला की साहेब आम्हाला बँका कर्ज देत नाही. म्हटलं का कर्ज देत नाही? कारण आमच्या 7/12वरती शिक्का आहे. आम्ही तो म्हटलं की बघू आम्हाला काय करता येईल. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ती व्यक्ती परत आली होती आणि पत्रकारांनी तो प्रश्न मांडला की हे शिक्के असल्यामुळे लोकांना कर्ज मिळत नसतील, तर तुम्ही शिक्क्याचं काय? म्हटलं बरोबर आहे, शिक्के आता उठवले पाहिजेत, तर महाराजांनी स्वतः उठवले पाहिजे. आता यात काय स्टेटमेंटमध्ये काय चूक आहे का? त्यांनी मागणी केली म्हणून तुम्ही उत्तर दिलं, तुमच्या मनापासून नाही. आता तुम्ही जे म्हणता की ते माझ्यापेक्षा त्यांनाही महाराजांना कळतं, कुणाच्या तरी माध्यमातून आलं, महाराजांनी उद्या जाहीर करावं. 4000 मतं त्यांच्या पारड्यात. प्रश्न असा होता की आपल्याला जी गोष्ट पटते ती आपण केलं पाहिजे. हे चूक आहे की 4000 लोकांच्या जर तुम्ही कित्येक वर्षानुवर्षी शिक्के आहेत, त्याच्यामुळे जर सामान्य माणसाला कुठल्या प्रकारे त्या जमिनीवरती व्यवसाय करता येत नसेल तर तो कसा उद्योजक होणार? आता तुम्ही म्हणाल की काय तो फॅक्टरी टाकणार का? नाही, तो गायचा गोठा करेल, कुक्कुटपालन करेल. आज सातारा जिल्ह्यामध्ये शेळी पालनाचा एवढा मोठा व्यवसाय झाला आहे की आपल्या सातारा जिल्ह्यामधून एक्सपोर्ट होतो. जावलीमध्ये काय एक्सपोर्टर्स मला माहिती आहे जे तुमच्या हे एक्सपोर्ट्स करते. त्याच्यामुळे हा खूप चांगला विषय, त्यांनी पुढाकार घ्यावा. म्हणजे मीच बोललं पाहिजे असं काय नाही, त्यांनी तो पुढाकार घेऊन सपोर्ट टाका विषय. माझा काय त्यामध्ये मुद्दा नाही, माझा काही इलेक्शनचा मुद्दाही नाही आहे. त्याच्यामुळे हा नक्कीच त्यांनी पण थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की इतक्या वर्षापासून शिक्के आहेत, जाऊ दे ना, 19चा स्मृत बघून आम्ही शिक्के काढून टाकू, काय झालं जाऊ, कुणाला काय गरज आहे? ज्यांनी जर यांनीच लिहून दिलं आम्ही शिक्के काढायचे बंद करू, आम्ही शिक्के मुक्त करतो, आझादी देऊन टाकली, संपला विषय. कशाला कोर्टात जायचे, कशाला राज्य सरकार गरज आहे? एका झटक्यात विषय मिटू शकतो, काय मोठी गोष्ट नाही. पण त्यांचा विषय, त्याची संस्था फार मोठी आहे, मी त्यांच्यात बोलणं योग्य नाही. भाजपमध्ये घेत आहे असं
नाही नाही नाही. शिवेंद्र बाबांचा आणि भाजपचा काय संबंध नाही. ते आमचे मित्र आहेत आणि मिसळपुरतीच आमची मैत्री आहे. मिसळ खाल्ली ते त्यांच्या घरला गेले, मी माझ्या घरला गेलो. ते अधिवेशनामध्ये गेले, मी माझं काम करतो. तुमच्याबरोबर भेटल्यानंतर त्यांची भाषेत बदल झालाय? नाही असं काय नाही. काही गोष्टी असतात, मला असं वाटत नाही. शिवेंद्र बाबांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे काही कौटुंबिक अन्याय झालेले आहेत, त्याच्यामुळे ते नाराज असतील. पक्षाने त्यांच्या सगळ्यांचं जे काही म्हणणं असेल ते कसं ऐकलं नसेल. जिल्ह्यातल्या सगळ्याच पक्षाला वाटत होतं की उमेदवार बदलावा, परंतु तो झाला नसेल, त्याच्यामुळे त्यांची नाराजी असेल. त्याच्यामुळे वेगळं काय वाटायची गरज नाही. तो पक्षाचा निर्णय, ते पक्ष ठरवतील काय करायचं. तुम्ही